मॅमला थोडंसं टर्निंगला प्रॉब्लेम आला होता म्हणून मी कॅमेरा थोडा वेळ स्टॉप केला आणि टर्निंगचं परत दाखवलं. का बरं की आज डे 2च प्रॅक्टिस आहे. कधी कधी असं होऊन जातं, डे 2ला विसरून जातं माणूस, आपल्याला थोडंसं विसरल्यासारखं होतं. बेटा इकडं खेळ ना तू, इकडं तुला येते ना, तू इकडं खेळ. त्या शिकताय हा, इकडं खेळा तुम्ही दोघं पण. इकडे इकडं मागं. इकडे नको खेळू, इकडे नको खेळू, तिकडे खेळ जा. थोडेसे मुलं मध्ये मध्ये येत होते, त्यांना सांगितलं त्यात शिकताय तिकडे खेळा म्हणून. ठीक आहे, आपली प्रॅक्टिस कंटिन्यू. डे 2ची प्रॅक्टिस आहे आज कल्याणी मॅडमची. आजी आजोबा पण बसले इथं. सावकाश सावकाश, स्पीड नको जास्त. छान, छान चालवते. दुसऱ्या दिवशी पण लांब जाती गाडी. तर दिशा अजून रेस कंटिन्यू नाही आहे. रेस कमी जास्त होती म्हणून बॅलन्स नाही बनत. अशी रेस कंटिन्यू ठेवता आली ना मग बॅलन्स बनतो. आता रेस ब्रेक कळालं आहे दुसऱ्या दिवशी, फक्त कंटिन्यू नाही राहत. कंटिन्यू राहण्यासाठी तुम्हाला रेसला असं मागं पुढं जास्त नाही करायचं असतं. ती एकसारखी लावून धरायची असती रेस. 5ची नाही तर 10ची स्पीड. 10चा तर खूप होईल, पण 5चा स्पीड. पण आपल्याला समजत नाही की 5चा स्पीड कुठं आहे. त्याच्यासाठी हातालाच ॲडजस्ट करावं लागतं. आता बघा टर्न करते आहे. पहिल्यांदा टर्न करायला त्या थोड्याशा विसरल्या होत्या, पण आता स्वतः टर्न करते. बघू, नाही झालं तर मग मी परत स्टॉप करून टर्न करायला जाईन. हँडल माझ्याकडं. हां ठीक आहे. स्लो ब्रेक सोडायचा, ब्रेक पूर्ण नाही सोडायचा. टर्निंगला ब्रेक पूर्ण नाही सोडायचा. तुम्ही जर टर्न करत असल्या ना तर पहिले तुम्ही ब्रेक दाबून ठेवा आणि स्लोली ब्रेक सोडत चला. रेस करून स्लो ब्रेक सोडत चला. म्हणजे डायरेक्ट ब्रेक सोडला ना तर गाडी डायरेक्ट टर्न होती. त्याच्यासाठी तुम्ही असं स्लो ब्रेक सोडा आणि टर्न होऊन जाते गाडी. बघा इझी. रेस अशी कंटिन्यू लावून धरा. 5ची कमी नाही जास्त नाही. छान. आता अशी प्रॅक्टिस झाली ना तर आज कंटिन्यू रेस राहीन. डे 2ची प्रॅक्टिस कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. तुम्ही सर असे चालवत असाल तर बघा, मॅमचे पाय थोडेसे असे जास्त टेकल्या जातात जास्त हाईट असल्यामुळं. आणि मॅम असे पाय पण लांब करतात, गाडीपासून जास्त असे लांब करायचे नाही, ज्यांनी पण गाडी हलती. हां, आणि स्पीड करताना मॅम थोडासा हात असा वरती करते. बघा राईट हँड तुम्हाला वरती झालेला दिसतो आहे का? हां, ते बघा थोडंसं हात हलल्या जातात, त्याच्यामुळं स्टेबल नाही राहत मॅम. ठीक आहे, पाय जास्त लांब जातात, हात वरती होतात म्हणून ते असं स्टेबल नाही राहत आणि गाडी पण जास्त हलली जाते. बघू शकता तुम्ही. आता टर्न करता येते स्वतः. टर्निंगला तुम्हाला ब्रेक दाबून ठेवायचा आहे आणि फक्त स्लो ब्रेक सोडायचा आहे. रेस करायची गाडी आणि थोडं ब्रेक सोडायचा. जर तुम्ही एकटं शिकत असाल तर ब्रेक कधीच पटकन सोडून नका देऊ. ब्रेकला स्लो सोडत चला. जितकं तुम्हाला स्लो ब्रेक सोडता येईल तेवढी गाडी स्लो येते. ब्रेक पटकन सोडून दिला ना तर गाडी एकदम फास्ट येते. त्याच्यामुळं मग स्लो ब्रेक्स सोडायला शिका पहिले. आता रेस कंटिन्यू ठेवायची प्रॅक्टिस करावं लागेल आज, की रेस आहे ना एकसारखी राहिली पाहिजे. रेसचं काय होऊन जातं, कधी जास्त कधी कमी होती. ते बघा मॅमचे पाय बघा तुम्ही आणि दोन्ही हात बघा. हात आहे ना थोडेसे असे वरती उठल्या जात्या. बघा चालवताना मॅम थोडेसे हात असे वरती करतात. तर आपल्याला नॉर्मल हात खाली ठेवायचे, असे वर करायचे नाही आहे, त्याने तुमचा बॅलन्स बनत नाही. आणि पाय गाडीपासून जास्त लांब करायचे नाही. हां, हाईट भरपूर आहे मॅमची, फक्त आहे ना ते पाय असे कंटिन्यू राहत नाही अजून हवेत. ठीक आहे, अजून त्यांना थोडीशी रेस पण मेंटेन नाही होते. अजून आपल्याला रेस कंटिन्यू ठेवायची शिकायचं आहे. आज मी त्यांना प्रॅक्टिस करून घेईन की रेस कंटिन्यू कशी ठेवायची आणि पाय थोडेसे हवेत ठेवायचे. का बरं की तुम्ही चालत्या गाडीत असे पाय टेकवलेले तर तुमची गाडी जास्त हलती. तर तुम्ही शक्यतो असं ट्राय करा की हवेतून पाय थोडेसे जमिनीपासून वरती लावून धरता येईल.
माझे काही व्हिडिओ मराठीत आणि काही व्हिडिओ हिंदीत आहे. तुम्हाला जे व्हिडिओ समजत असेल ते व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला मराठीत समजले तर मराठीत बघा, हिंदीत व्हिडिओ समजत असेल तर हिंदीत बघा. मी दोन्ही व्हिडिओ टाकत असते, हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये व्हिडिओ शिकवत असते मी. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते व्हिडिओ बघा तुम्ही. कसं आहे, काहींना मराठीत चांगलं समजतं, काहींना हिंदीत चांगलं समजतं. आणि मी दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवते, हिंदी आणि मराठी दोन्ही पण. कल्याणी मॅडम आता टर्न करायला शिकले आहे. फक्त त्यांना आता रेसचं कंट्रोल मी शिकवणार आहे. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. बाय बाय.